नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम सर्वांचे मनापासून स्वागत. काय ताण आहे मग काय हजत आहे का पहिले काय मजा येत मला नगर माहित नाही का महाराष्ट्र हिंडून येईन ना काय फक्त खाया करता नाही दुखत काय दुखत आहे माहित म्हणलं तर मी असाच घरी ना असा मग दुखण्याचे अवघण मला जमत नाही ना ते जमत नाही ना ते दुखण्याचे अवघाने मग भांडे उचलो का ना यांचं तर कधी काही मिटणारच नाही. यांचं तर देवत चालू झाला की चालू झालंच. नमस्कार झाला का झालं आमचं ढोलकीतून पुन्हा चालू काय खाल्लं का नाश्ता बिष्टा? खाल्ले घोगरे मुगाचे मूग मूग खाला मूग. आपल्या आजी आता काय बनवून राहील ते तुम्हाला दाखवतो. का स्वयंपाक चालू आहे. सकाळचे 8 वाजलेत. आज एकदम लवकर उठलोय आणि सगळं रेडी वगैरे करून घेतलंय घरातलं, नाही का. आज जेवढं घरातलं काम होतं ना तेवढं माझ्याकडे दिलं होतं. घरातले उंदर होते एवढे मारले. हे बघू शकता आपल्या आजी नाही का मटकीची पिवळी भाजी बनवली बरं काही. मटकीची पिवळी भाजी. इकडे चपातीसाठी नाही का पीठ मळून ठेवलंय. कोण भाकरीचं पीठ कशाला घेतलंय? भाकरी करायच्या काही चपात्या पण चपात्या करायच्या काही मग एकच करायचं ना. डबल का आला? डबल कोण करते मग? आता तुम्ही म्हणला चपात्यानं पिवळी भाजी खाई मग अरे मग मला काय वाटलं एकच करायची तू भाकरी पण कर राहिली. मग आता काय करतो आता लेकी बाई ऊन पडत इथं म्हणून लवकर लवकर भाकरी कालून करावं लागत. तुमचं आवरलंय का तू स्वयंपाक? आता तू आवरला आता नुसत्या चपात्या लाटायच्या आणि 2 भाकरी करायच्या झालं. झालं. बाकीचं काम सगळं राखलं. मग सगळं उरकलं. नानाची मज्जा आहे जेवायची. घोगऱ्या खाल्ल्यात परत आता भाजी चपाती चालली. अरे लय माझ्या मारण्याची माझ्या माई साधे माझे का साधे माझे नाही. आपल्या आजीने स्वयंपाक वगैरे बनवला. सगळ्यांनी जेवण वगैरे केलं. आता बघा सावली धरून बसले. आपले नाना तर झोपले. आपली आजी बघा आता सगळे कपडे वगैरे हे बघा पूर्ण धुवून टाकले. हात दुखत असते तरी धुतले. मग आता काय करतो काम केल्याशिवाय भाग नाही. संटर आहे 3 संटर. अयो. फंटर काय म्हणली नाना? संटर नाही फंटर. अयो संटर तू झोप ना तू पण थोडी. आता हे मला काम सांगत आहे. कोण? हे लय उखाणलंय ते येडं वाकडं कसं फिरून. चूल सारून घ्यायची का? आता 1 ते 2 दिवसामध्ये नाही का आपण आपल्या आजीला नाही का तिथं कोबा बनवून देतो मी. म्हणजे ते जेवरचे काम आहेत ना मी सगळे करतो. हे बघा ना किती उखाणलं आहे सगळे. त्या दिवशी सारून घेतलं होतं. हे बघा पूर्णपणे आता सगळं खराब झालं आहे. इथं 2 सिमेंटाच्या गोण्या वगैरे आणतो आणि पूर्णपणे क्लीन करून देतो आजीला. नाना ते वरती झोपलेत. हे बघा ह्यो पण खाली झोपला. करलं तर फोनला वल्ल केलंय खाली उकरेल आणि त्यात झोपलाय. आपल्या आजीचं नाही का 1 मिनटं सुद्धा हात नाही का शांत नाही बसत. आता आजोबांपाशी बसली ती. मला वाटलं थोडं पाणी वगैरे पेन शांत बसन. पाणी वगैरे पेली आणि हे बघा मी तिला म्हटलं नंतर घे आली थोडं दमच नाही धरीत. काय करतो उखांड गोड नाही दिसत. रेसिपी काढायची पण टाईम आहे माहिती आहे मला. तू रेसिपीमुळेच करते. आता व्हिडिओ शूट करायचा आहे ना. तिला वाटलं असं की इथं उखाणलेलं दिसेल व्हिडिओमध्ये. उखांडलंय दुपारचे 2 वाजले होते आणि नाही का असून त्या दिवशी आपल्या आजोबांना 2 नारळ आणले होते. तर आता नाही का 1 नारळ फोडून देतो आजोबांना. भरपूर ऊन पडलेलं आहे. नारळ पाणी काढून देतं. झोपले ते. थंड काहीतरी आणलं असतं गावातून पण नारळ आणलं होतं अक्षुने. म्हटलं तेच देतो आज. तुला पण प्यायचं पी. फोडून देतो दोघांना पण. आपली आजी इंजिनियर आहे. ती नाव तिने डायरेक्ट स्क्रूड्रायव्हरनेच काढले. बाबा आता थोडंच येत आहे. 1 नारळ फोडायला आमची दोघांची काय हालत झाली. हे बघा कशाने फोडलंय आणि पाणी एवढंच निघलंय. आता तू थोडं पी आणि नानाला थोडं दे. मी पेले पेली पी काही मसाला मला नको प्या तुम्हीच. पी ना
पी. अरे गारी. पी पी. नानाला एखादा गोट ठेव. नेऊन देतो तो. घाम घाम झालाय सगळा. नाना धरा नारळ पाणी. दमाने प्या. उठून बसा नाही तर थोडंच आहे. तुम्ही मला नको, मी पेन नंतर. नाही नाही मला नको इतकं मी घेतलं होतं ना. प्या प्या. मी नारळ खातो ते आतलं. लय लागत होते, गरम लागत होते. जळ्या प्या. काय नाही त्यात नारळाचं थोडं पडलंय. हे बघा एकदम पांढरं पांढरं निघलंय. खाय आता ते खाय. लागेल ना त्याला. राहू दे मी देतो काढून ते. तू खाऊन घे तेवढं. खाई का? ताटली घे तू ताटली. हा मी काढतो ते बाकीचं. तू खाऊन तर घे. मग एवढं खाल्लं मी पोट दुखून मग. नाही नाही थोडंच काय. मी देतो ते काढून. हाताला लागन तुया. राहू दे. खा. निवाळ झाले. हं? निवाळ झाले. नाही बरं चांगलं लागतं पण चव गोड असं. तर आता वाजले संध्याकाळचे 8:30. आजीचा स्वयंपाक वगैरे झाला आहे एकदम. आता जेवण वगैरे केलं आहे. जे गोष्ट मी तुम्हाला 2 दिवसापासून दाखवणार होतो ते आत्ता दाखवू राहिलो. दुपारी दाखवणार होतो पण दुपारी ऊन एवढं होतं की आपल्या घरात बसता पण नसतं आलं. आणि बाहेर नाही का आपल्या आजोबांपाशी जरी ओपन केलं असतं बाजेवरती लिंबा झाडाखाली तर तिथं पण नाही का उन्हाच्या झळ्या लागत होत्या. तर आता एकदम निवांत वातावरण आहे. संध्याकाळचं शांतता. तर आता फायनली का आले मी तुम्हाला दाखवतो. तर हे बघू शकता एवढा मोठा बॉक्स आहे. आणि हे आपल्या आजीसाठी एका ताईंनी पाठवलं आहे. आणि कुठून पाठवलं आहे? डायरेक्ट गोव्यावरून पाठवलं आहे. गोवा. गावावरून आणलं बाई लेकीनं मला. बाई किती कमाल आहे बाई तुमची. गोव्यावरून शम्मात कमाल वर तुमची. तिथून मला पाठवलं तुम्ही लेकी बाई हो. तर ताईंनी डायरेक्ट आजीला कॉल करून विचारलं की आजी तुम्हाला काय पाठवायचं आहे. आपली आजी म्हणली सगळं काही आहे. तर त्यांनी मनाने काय पाठवलं मी तुम्हाला दाखवतो आता. तरी बघू शकता एवढा मोठा बॉक्स आहे. आता तुम्हाला डायरेक्ट 2 दिवसाची आशा लागली होती. तर आज फायनल सगळ्या गोष्टी घेऊन आलो आहे. आता ओपन करून दाखवतो लगेच. आज मी कट करतो. करू का? कर बाबा. तू बॉटल लागून घेस. आता मी जर बारीनं घेते तर तू आता अशा बारीनं कर. बरं चल. आता दमादमाने कट करतो. करू पण आता दमाने का थांबता इथं राहिलं. इकडे उठल्या. आजचा चेहरा बघ किती घाई होती तिला. बघ कशी हसती. आता बघ काय आले बघू. काढू काढू का? काढ ना. काढू. हे बघ काय पाठवले ताईंनी. हे रोटी मेकर आणि ते हे बघा. एक एकदा मन काढू. याच्यामध्ये काय बॉक्स आहे बरं का सेपरेट सेपरेट. याच्यात पूर्ण एक्सेसरीज आहे याच्यामध्ये. हे बघा ब्लेड वगैरे येतं. ब्लेड आहे बघ. हे बघा याच्यात सगळे डब्बे वगैरे छोटे छोटे सगळे छोटे छोटे भांडे वगैरे बरं का. भरपूर भांडी आहे त्याच्यात. हे एक छोटं भांडं. भरपूर भांडी येतात. हे मोठं भांडं आहे ज्यूस. याच्यात खोबरं ते केस येतं. हे खोबरं वगैरे केसायचं याच्यात. याच्यात आटा पण ना. हे बघ याच्यात तुला कणिक पण मिळत आहे बाई. कणिक कशी काय टाकायचं. त्याच्यात आहे ना सगळं आहे त्याच्यात. हे बघ पूर्ण भांड्याचे सेट येतं.
प्रेस्टिजोनचं आहे. आणि एक बुक आहे बघ त्याच्यात, बाकी काही नव्हतं, एवढंच आहे. काय नाही तसंच. बाकी काही नाही, संपलं एवढंच एक्सरसाइज. इकडे दे ना. तूच बघतो मला बघू दे ना आपल्या लेकीचे भांडे. बरं लय बघ, जोडे बाबा हे. दामाने ठेव. लय जोडे. तुला सगळं चांगलं आहे माझ्या लेकीचं तेव्हा मला पाठीच्या का. बघ किती भारी पाटील आहे. 1 2 3 आणि 1 4 असे पूर्ण 4 सेट आहेत. आणि हे काय काय माहिती काय आहे? हे काय काय माहिती, बघावं लागणार यूट्यूबला मला. ती जाळी दिसते याच्यावर. बघावं लागणार आता. ह्या ब्लेडला एवढी धार आहे बघा, माझं बोटच कट करून गेलं डायरेक्ट. होय बाई, हे जरा जपून ठेव रे भाऊ, हात नको लावू याला, हात नको लावू नको. कशाच आहे अरे बघ ना डायरेक्ट बोट कर. ते मिक्सरमधलं खालचं हे कुठं लावतात काय माहित भाऊ, लय जबरदस्त धार आहे याला. अरे बघ दा, असं काही ते हं? खोबऱ्याचं. काय माहिती भाऊ, बघ नुसतं बाबा पकडायला गेलो बोट कटून गेलं. तू नको हात लाव बाबा, आयात राहून इकडे ठेवून दे. ते करेल खेळ भाकरी रस्त्याने घाल का. हे कसं ओपन करतात माहितीच नाही. तुम्हाला जर माहित असलं ना कमेंट करून सांगा, हे आम्हाला माहितीच नाही. हे आम्हाला कसं निघा नसतेली की बाई हो. ते ओपन होत नाही, पण सगळे ब्रँडेड वस्तू आहे, जास्त मी काही करू पण नाही शकत. लेकी बाई हो, असं इकडे तिकडे फिरवा, जर फुटलं तर आम्हाच्यानी परत घेणं नाही व्हायचं. मागाची वस्तू आहे. आता तुम्ही कसं माहीत असलं तर तसं कमेंट करून सांगा आम्हाला, मग आम्ही काढू. बघा आपली आजी माझं ऐकती लगेच म्हणते, लय हुशार आहे तशी. आता हे कसं खोलायचं माहीत नाही. आणि त्या ताईने नाही का प्रेस्टिजोनचं पाठवलं आहे आणि भरपूर मागायची वस्तू आहे. आता माझ्याकडे त्यांचा ॲड्रेस पण नाही आहे आणि नाव पण नाही आहे याच्यात. आता काय सांगू असं आहे. 1 मिनिट बघतो मी ॲड्रेस आहे का याच्यात. झालं फायनली ओपन केलं. जसं आपलं सगळं सामान वगैरे ओपन केलं ना, आजीने पहिल्यांदा नाही का त्या ताईंना कॉल केला. आणि त्या ताईंचं नाव नाही का टिप्ती ताई आहे, त्यांनी गोव्यावरतून पाठवलं आहे. आता आजी ताईंसोबत बोलली. आजीला असं तर रावलंच नाही, लगेच म्हणले एक कॉल कर बरं. त्यांना कॉल केला, आता मस्त बोलल्या वगैरे. आणि हे सगळं ताईंनी पाठवलं बरं का. दीप्ती ताई नाही त्यांचं, ते सध्या तरी गोव्याला राहतात. ज्यावेळेस येते त्यावेळेस तर आजीला भेटायला नाही, त्यावेळेस तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवत. तर हे सगळं सामान नाही का त्यांनी दिलं आपल्या आजीला. लेकी बाई व तुम्ही सगळं देतात मला, जपतात बी, पण माझ्याजवळ काय द्या तुम्हाला. नुसतं 2 शब्द मुखातून बोलायला येतं. आज दिसते हे सरी तुमच्यामुळे. लेकी बाई हो, लेकीपेक्षा तुम्ही मला लई जपतात. तर हे बघा एवढं सगळं सामान वगैरे दिलं आहे. आता हे परत एकदम व्यवस्थित पॅक वगैरे करतो आणि ठेवून देतो. आपल्या आजीला जेवढं लागतं तेवढंच वरती ठेवतो, बाकीचं परत सगळं बॉक्समध्ये फिट करून ठेवतो. तर आता नाही का बॉक्समध्ये वगैरे पॅक वगैरे करून ते वगैरे तिथं ठेवून दिलं आहे. आता टेन्शन नाही. आता जेव्हा आपल्या आजीच्या रेसिपी वगैरे असतात त्यावेळेस नाही का ते त्याच्यातून रेसिपी. आणि ताईंनी सांगितलं पण की त्याच्यात भरपूर रेसिपी बनवता येतात. खोबरं वगैरे किसायचं वगैरे, त्याच्यात परत रोटी वगैरे, म्हणजे जे आटा वगैरे आहे ना, आपल्या आजीला जे हाताने जे पीठ वगैरे मळवते ना, कणिक वगैरे, ते पण आता त्याच्यातच मळत जाईल. म्हणजे तिचं काम वाचन थोडक्यात, भरपूर तिला हेल्प होत जाईल. तर थँक्यू सो मच ताई तुमचे. लेकी बाई कल्याण करी बाई तुमचं. देव एवढं कशाला द्यायचं बरं तुम्ही मला. जेव्हा नेलो घरी असन त्याच्याकडून तवाच्या उघडून घेऊन मग त्याच्यात करी जावं लागेल रेसिपी. मी तेच नाही करून तुला. बरं आपल्या आजीला आता ताईंनी एवढं आदराने दिलंय. आणि तुम्ही सर्वजण एवढं आजीला जपताय ना, जेव्हापासून तुम्ही त्याची काळजी घेऊन राहिलात ना. फक्त नावाला तुम्ही मला म्हणतात की आजी आजोबाची काळजी मी घेतो, पण माझ्यापेक्षा तुम्ही एवढी काळजी घेतात ना आजी आजोबांची, कोणीच नाही घेऊ शकत. आणि खरंच हे सगळं काही गोष्टी दिसत आहे ना, हे चेहरा वगैरे आहे ना, हे फक्त तुमच्यामुळे. म्हणजे खूप जपतात तुम्ही तिला. तर आता या सगळ्या गोष्टी आल्या आणि हे तुम्हाला 2 दिवसापासून दाखवतात, पण याला प्लग नव्हता म्हणून मी ते ठेवलं होतं पेंडिंगला. आता प्लग वगैरे आणलं आहे, आजीला उद्या चालून वगैरे देतो. आणि याच्यामध्ये मस्त मस्त रेसिपी तुम्हाला करून आपल्या आजीला दाखवायला लावतो. आता लेकी बाई भाऊ जी नाही तुम्हाला पाण्यात येत का तशा रेसिपी बनवून दाखीन मी तुम्हाला. त्याच्यातून आहे हा, खरं त्यात भरपूर रेसिपी बनवतात बरं का. आणि दाखवलं आहे मी आता. आणि सोप्या जात्या मला करायला त्या रेसिपी. काम वाचन तो आता भरपूर काम वाचन. हा, खोबरं वगैरे केसायचं वगैरे पण आहे त्याच्यात, टेन्शनच नाही. नाही तर आजीला किती वेळ एका वेळेला नाही का जवळपास 2 ते 3 तास लागायचे. आता ते 5 मिनिटामध्ये जिकडे तिकडे खोबरं वगैरे केसून मोकळं करायचं आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि परत एकदा ते तुमच्या मनापासून
खूप खूप धन्यवाद. तर आपल्या आजी आली झोप आता बघा कशी गाळा देऊ राहिली. आता जांभळ्या येतात. आता ती पण झोपन आणि मी पण आपला ब्लॉग वगैरे लवकर शूट करतो. आज नाही का तुम्ही म्हणता असता की आता नाही का ब्लॉग लय छोट्याला टाकतो पण ऊनच एवढं पडतं त्याच्यामुळे काही शूट नाही करता येत. त्याच्यामुळे मी पण आणि मोबाईल काय होतो हिट होतो गरमीने डायरेक्ट बंद होऊन जातो कधी कधी. मग त्याच्यामुळे मी नाही का उन्हात ब्लॉग शूट नाही करत. तर आजचा ब्लॉग कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. तर भेटून दे लवकरच. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट. आणि उद्या कोण आपल्या आजीला भेटायला ते तुम्ही बघायला तयार राहा. आता परत मग एक लेक नगरवली लेक यायची मला भेटायला उद्या आजीला भेटायला नाही ताई. उद्या. तर आजी काय काय बनवते त्यांसाठी खायला नक्की बघा तुम्ही. तर भेटून दे लवकर. तुम्हाला गुड नाईट. टेक केअर.